नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आत्ताच एका अभिनेत्याने, ज्या अभिनेत्याला आपण अनेकदा पाहिलं असेल, मला तरी मी वैयक्तिक तरी त्या माणसाला काय ते आपल्या बापू विरूंच्या एका पिक्चरमध्ये जुन्या त्या पिक्चरमध्ये त्या माणसाला मी पाहिलं. बहुतेक तोच पिक्चर असावा, त्याच्यामध्ये हे येडसोबत जायला दिसले. हा अभिनेता एक असं वक्तव्य करतो की त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज लाचखोर होते, म्हणजे ह्याच्या आजान ह्याच्या पंजान याला इतिहास शिकवले, किंवा हा ज्या माणसाचा इतिहास वाचतोय तो निश्चितच तो गांडू असणार आहे. हा सांगतोय हा राहुल सोलापूरकर कोण, त्याला मी एकदा त्या राज ठाकरे आणि शरद पवारांच्या मुलाखत घेताना देखील पाहिलं होतं. हे असले आपले अभिनेते, मराठी अभिनेते, यांचे चित्रपट आपण बघायचे. यांना काय पडलंय हो, यांना काय पडलंय? ना इथल्या संस्कृतीशी, ना इथल्या मातीशी, ना इथल्या इतिहासाची, ना इथल्या कोणत्याही गोष्टीच्या मराठी अर्ध्या अभिनेत्यांना ना अभिनेत्रीनं काय पडलेलं नाही. या सिरियल करणारे छटक फटकवाले हे, ज्यांची लायकी नाही आहे, हे छत्रपतींवरती टेका टिप्पणी करतायत. हा सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज तिथं औरंगजेबाला लाच देऊन, त्याच्या सरदारांना लाच देऊन, तिथून त्या पेठाऱ्यातून काही नाही, तसंच तिथून ते सगळ्यांना पैसे घुस चारून तिथून निघाले. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज. आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. औरंगजेबाला घुस चारून छत्रपती शिवाजी महाराज निघाले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांना घेऊन तिथे गेले, कधी त्याला म्हणाव त्या कधी गेलास त्या सगळ्या दरबारामध्ये जाऊन बघ, काय तो केवढा दरबार आहे त्या आग्र्याच्या किल्ल्याचा. मी गेलोय स्वतः त्या दरबारामध्ये. थेट औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ललकारलं, स्वाभिमानाची ती डरकाळी फोडली म्हणून म्हटलं जातं ना, सिंहाने डरकाळी फोडली म्हणून. आणि तिथं शिवाजी महाराजांनी सांगून दिलं की मी एक राजा आहे, मी एका प्रदेशाचं एक माझं राज्य आहे. त्या माणसाला तुम्ही रांगेमध्ये मागे उभं केलं. त्या सगळ्या रागातून शिवाजी महाराजांनी तडकाफडकी निघून जायचा निर्णय घेतला. ते सगळी मनसबदारी फिनसबदारी उडवून टाकली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना तिथं नजरकैदेमध्ये ठेवलं. आपण अनेकांनी आतापर्यंत हा इतिहास आपण ऐकलाय आणि हाच इतिहास आहे. आता ह्या बाबानं दुसरं कुठनं काय काढलं? म्हणजे साधं उदाहरण घ्या, एक औरंगजेब आहे ज्याला शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त औरंगजेबाला जड जाईल असं कोणतंही साम्राज्यच नव्हतं. असली तरी औरंगजेबाला माहिती होतं की त्यांना आपण संपवून टाकू. पण एक असा माणूस आहे, एक असा व्यक्ती आहे जो आपल्या सैन्याला आवरत नाही आहे, जो आपल्या सैन्याच्या हाती लागत नाही आहे, आपली लोक त्याला मारू शकत नाहीत. कोण आहे असा हा व्यक्ती? कोण आहे हा दख्खनचा राजा? ते शिवाजी राजे आपले गेल्यानंतर आग्र्याला. हा सांगतोय, हा येडझवा की त्यांना लाच दिली औरंगजेबाला आणि त्याच्या सरदारांना, त्यांनी लाच घेतली आणि मग ते निघाले. एवढे बेईमान आणि एवढे हे दाखवताय तुम्ही शिवाजी महाराजांना. साल्यांनो, त्यांच्यामुळे तुम्ही आज हे जे वार्ता केले ना, याचं साल्याचा शिरच्छेद केला पाहिजे. या असल्या औलादी या महाराष्ट्रात ठेवल्या नाही पाहिजेत, जे आमच्या छत्रपतींवरती आक्षेप घेत आहेत. लाच दिली म्हणजे किती मोठी गोष्ट केली. ते काय अधिकारी होते का रे? या आत्ताच्या भ्रष्टाचारांसारखे. तू साल्या लाच घेऊन आतापर्यंत जगला असेल, ह्याचे त्याचे तळवे चाटून, आणि तू चाटतोस. पण असल्या लोकांचं काय करायचं तर खाली डोकं वर पाय करायचे. यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. संपूर्ण हिंदू संघटनांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. हिंदुस्थानातल्यानी असल्या साल्यांची जीभ हासडली पाहिजे, यांना हासडून ठेवलं पाहिजे. बोलताना यांना तारतम्य नाही आहे. एखादी ऐतिहासिक तारेखेची, एखाद्या इसवी सणाची गोष्ट आपण समजू शकतो, पण हे बेताल वक्तव्य करताना याला एवढी अक्कल नाही आहे का? म्हणजे एखादं पहिली दुसरीतलं पोरगंही सांगेल की शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले, कसे निसटले. आता तो इतिहास आपण वाचल्यानंतर, आग्र्याहूनची सुटका वाचल्यानंतर आपल्याला सगळं समजतं की काय काय करावं ते यावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणजे इकडे जिजाऊ साहेबांना वाटलं की आता शिवाजी माझे येत आहेत की नाही, अशीच सगळी परिस्थिती. हा सांगतो लाच देऊन ते काय टेंडर उचलायचं होतं का तिथं? लाच देऊन या असल्या अभिनेत्यांवरती, हे काय अभिनेत्यांना कोण दीड दमडीचे अभिनेते, यांना कोण अभिनेते म्हणाल का? याचा कसला घंट्याचा अभिनय आहे. त्यांच्यावरती कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्याशिवाय शांत बसायचं नाही. तोपर्यंत हा माफी मागत नाही, जोपर्यंत नाक घासत नाही, तोपर्यंत याला फटकवला पाहिजे. कारण हे इतिहासकार जे लिब्रांडू, याच असल्या बांडगुळ इतिहासांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करून ठेवली इतकी वर्ष. आज आमचे डोळे उघडत आहेत हिंदू म्हणून.
हेच असले घाणेरडे इतिहासकार सुरत लुटली म्हणून शिवाजी महाराजांना चोर लोटारू म्हणणारे या अवलादी डाव्या विचारसरणीच्या हेच असली पांडगुळे ही सगळी, यांच्यावरती कठोर कारवाई करा, झालीच पाहिजे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मागं हटायचं नाही. आणि याला तर पहिला आतमध्ये टाकला पाहिजे. पहिला म्हणजे हा बाहेर लोकांमध्ये जरा सापडला पाहिजे, याला जरा सुजवला पाहिजे. याला काळा निळा केल्याशिवाय मला असं वाटतं ताळ्या येणार नाही. ह्यानं कुठले ते मोहर बिहर लावलेले सांगतोय काढ बघू. आत्तापर्यंत कुठले इतिहासकाराला घावली नाही 300 वर्षात, आणि तुला बरी आजच घावली. शिक्के बिक्के दिलेले आम्हाला सापडले ना, असं झालं तसं झालं. आजूबाजूच्या तिथल्या जे काही नजर महाराजांच्या जे होते तिथले एखाद दुसरा सैनिक महाराजांनी केला असेल, तो आपल्या बाजूने केला असेल, बोलण्यात आपल्या बाजूने केला असेल. कारण शिवाजी महाराज हे शक्तीपेक्षा युक्ती वापरायचे, ते गनिमी काव्याने खेळायचे. कारण मराठ्यांकडे एवढं सैन्य नव्हतं. तिथला एखाद दुसरा छोटासा शिपाई समजू शकतो. औरंगजेबाला लाज दिली, तुझ्या आजान दिली होती का रे औरंगजेबाला लाज? जेव्हा औरंगजेबाला समजलं की शिवाजी महाराज आग्र्यातून निघून गेलेत, त्याच्यानंतर कित्येक मैल, कधी ग्वाल्हेर ऐकलं शील, या मध्य प्रदेशच्या या सीमांपर्यंत मराठ्यांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग केला आहे औरंगजेबाच्या सैन्याने. आणि तू सांगतोस त्यांना घास देऊन घुसपूस देऊन तिथून निघाले. ते घुसपूस द्यायला ते काय ते मंत्रालयात गेले होते का तिथं फिरायला, टेंडर पास करायला? त्यांचा हिशोब झाला पाहिजे. हे सारे काही बोलायला लागलेत आजकाल. आणि ह्या मराठी अभिनेत्यांना काही लय वळवळ ह्यांना यायला लागले. तो चिन्मय मांडलेकर कसा एवढे महाराजांवरती चित्रपट केले लोकांनी डोक्यावर घेतलं, नंतर म्हणतो माझ्या पोराचं नाव जहांगीर ठेवेल. तू जहांगीर ठेव नव्हता, औरंगजेब ठेव. आमच्या इथं परत शिवाजी महाराजांची भूमिका करू नकोस, तुझी गरज नाही. तू म्हणजे कोण मोठा महान माणूस नाही आहेस. या असली ही मराठी काही अवलादी असल्या घाणेरड्या यांना आपण डोक्यावर घेतोय. आतापासून यांना घ्यायचं नाही. याचा बंदोबस्त झाला पाहिजे याचा, आणि करावाच लागेल.